मॅचला झाली सुरुवात. पहिला बॉल अतिरिक्त उसळी घेणारा हा बॉल मात्र पाहायला मिळाला. अवंतर धावसंख्येने षटकाची होते सुरुवात. व्हाईट बॉलचा इशारा येतोय आणि अवंतर धावसंख्येने षटकाची सुरुवात होत असताना मात्र संघाचं खातं आणि अकाउंट ओपन झालाय. एक धाव धावफलकावरती लागली आहे. चांगला बॉल बीट करून पाठीमागे चाललाय. अकू डब्याचा बॉल होता, दिशा द्यायची होती परंतु बॅटचा फेस आधीच क्लोज होत असताना मात्र पाहायला मिळाला आणि बॉल अगदी पाठीमागे क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये अर्थातच यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावत असताना मात्र पाहायला मिळतोय. हो हो, जबरदस्त शॉट खेळण्याचा प्रयत्न होता. मिस टाइमिंग शॉट खेळलाय परंतु इथे एकाने सोडली, दुसऱ्याने पकडली आहे. विकेटचं पतन, पहिला धक्का लागतोय अर्थातच टीम कुरोशी संघाला. फलंदाज बाद. त्याचबरोबर ज्यांच्या माध्यमातून या संघटनेचं कोयना सोळशी कांदटी क्रीडा प्रतिष्ठानचे अर्थातच अध्यक्ष सचिनजी नलावडे साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आणि संपूर्ण सोमेश्वर क्रिकेट क्लब कोटरोशी टीम कडून सहर्ष स्वागत. आणि या संघटनेसाठी भरपूर काही त्यांच्या माध्यमातून देण्यात आलं आणि सहकार्य त्यांच्या माध्यमातून लाभतं असे दाडाडीचे अध्यक्ष अर्थातच सचिन दादा या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं स्वागत आहे. जाऊया मॅचच्या दिशेने. फ्लिप करण्याचा प्रयत्न झालाय, ऑन साइडला वळवला या बॉलला. तिथे फक्त एकच धाव मात्र प्राप्त होईल. सिंगलच्या मदतीने धावफलक 2 या धावसंख्येवरती मात्र जाऊन पोहोचतोय. खूप चांगली क्रीडा स्पर्धा अनुभवत असताना मात्र पाहायला मिळते. सोमेश्वर चषक 2025 पर्व क्रमांक 6 अंतिमची लढत. लॉफ करण्याचा प्रयत्न झालाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक अगदी वेगाने बॉल पर्यंत पोहोचतोय. एकच धाव प्राप्त झाली आहे. सिंगल येते. सिंगलच्या मध्ये 3 धावा धाव फलकावरती लागल्यात. बॅटिंग करण्याचा निर्णय अगदी महत्वाचा ठरेल का, कारण दाबेकर या टीमने फिल्डिंगचा निर्णय घेतला होता. कृषी संघासाठी बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय आणि या वेळेस आपण जर पाहायला गेलं तर पंचांचा इशारा येतोय नो बॉल. पुन्हा टाकावा लागेल. फ्री हिट. फ्री हिटचा बॉल होता. गती काढून घेतली या बॉलवरती. धीम्या गतीने टाकलाय. डॉट बॉल येत असताना मात्र पाहायला मिळतोय टीमची धावसंख्या 4 या धावसंख्येवरती मात्र जाऊन पोहोचली आहे. मोठा फटका खेळण्यासाठी प्रयत्न होता परंतु बॅटला हलकासा ब्रश होऊन बॉल पाठीमागे यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. तिथे आपण जर पाहायला गेलं तर पहिलं षटक इथे समाप्त झालंय आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होत असताना टीमची धावसंख्या फक्त आणि फक्त 4. लॉस ऑफ दी 1 विकेट. 4 धावा. मिडल ओव्हर मध्ये गोलंदाज मात्र वापरला जातोय. अभि आहे ना दादा. मिडल ओव्हर मध्ये अभि आलाय दुसरं षटक घेऊन. पहिल्या षटकामध्ये फक्त 4 धावा खर्च केल्यात. ज्या पद्धतीने रोशनने मात्र गोलंदाजी हाताळली.
हो, हाफ ट्रॅकर होता. बॅडमिंटन स्ट्रोक खेळला गेलाय परंतु बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिला बॉल वाईड बॉल होता. त्यानंतर मात्र या बॉल वरती मात्र चौकार खेचलाय. पंच शहानिशा करतायत आणि आमच्याकडे वळतायत आणि सांगतायत की पुन्हा टाकावं लागेल. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. सर, आजच्या दिवसामध्ये खऱ्या अर्थाने बघितलं गेलं ना तर प्रत्येक मिडल ओव्हरमध्ये आणि मिडल षटकामध्ये भरपूर व्हाईट बॉल हाताळलेत. 15-15, 12-12 व्हाईट बॉल आजच्या या स्पर्धेमध्ये जरूर पाहायला मिळाले. हा देखील आणखीन एक खराब दिशेवरती. टीमची धावसंख्या 12 या धावसंख्येवरती मात्र जाऊन पोहोचली आहे. चांगला बॉल, अगुडप्याचा बॉल समोर खेळलाय. अगदी 3 क्षेत्ररक्षक आले. अडवण्याचा प्रयत्न खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळाला. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न जरूर चांगला पाहायला मिळाला. ऑन ड्राईव्ह केला होता परंतु एकच धाब्यावरती समाधान मानलंय. सिंगल 2 धाबा घेण्यामध्ये नक्कीच यश आलंय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले 14 या आकड्यावरती. फुल टॉस बॉल समोरच्या दिशेने. बॉल बॅक ड्राईव्ह. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न होईल का? आणि इथे बघा, ही पावसाळी बॉल क्रिकेटची मजा आहे. दुसऱ्यांदा स्किड झालाय आणि हे पावसाळी रबर बॉल क्रिकेट आहे आणि त्याच्यामध्ये ही पावसाळी रबर बॉल क्रिकेटची मजा काही वेगळीच पाहायला मिळते. जबरदस्त स्ट्रोक खेळला गेलाय. तो क्षेत्ररक्षक आहे. ऑस्ट्रेलियन स्टाईल पद्धतीने घेतलाय झेल आणि बॅट आउट. तेजस नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. टीमची धावसंख्या जर आपण पाहायला गेली तर 16 या धावसंख्येवरती स्थिर आहे. हाफ ट्रॅकर बॉल आल्याला आक्रमण करण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा काय येतोय? डिक्लेअर स्वरूपाची एकच धाव मात्र प्राप्त होईल. फायनलची मॅच दाबे दाबेकर आणि त्यांच्या विरोधामध्ये कुरोशी. मेगा फायनलची लढत अगदी पाहायला मिळते. चांगला बॉल. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. कोणतीही धाव नाहीये. ओव्हरची होते समाप्ती. 2 षटक समाप्त. टीमची धावसंख्या 17 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे. चला, अंतिमचं षटक. थोडीशी घाई करा, वेळेचा निर्बंध आहे. थोडस गती द्यायची आहे मॅचला. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 17 या धावसंख्येवरती.
साईनाथ आलाय अंतिमचं षटक. मयूरला आत्ता स्ट्राइक मिळाली आहे. चांगला बॉल तिथे आदळलाय. डॉट बॉल येत असताना मात्र पाहायला मिळतोय. मोठ्या फटक्यासाठी सातत्याने मात्र प्रयत्न होतोय, परंतु बांधून जकडून आकडून ठेवलं या गोलंदाजाने. आणि अंतिमचं स्लॉकिंग षटक मात्र हाताळण्यासाठी साई सज्ज होत असताना मात्र पाहायला मिळतोय. अगदी अप्रतिम गोलंदाजी, सध्याच्या घडीला दबदबा पाहायला मिळतोय या गोलंदाजाचा. ओहो, काय फटका! पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे, परंतु चुकी झाली त्याच्याकडून. कॅच तिथे ड्रॉप झाली आहे. साधा सोपा झेल हातातून निसटलाय. बरोबर तिथे उभा होता क्षेत्ररक्षक, तिथेच बॉल त्याने फलंदाजाने मारला, परंतु कॅच घेण्याचा प्रयत्न अपुरा ठरला. 5 चेंडू डॉट बॉल त्याने खेळल्यानंतर आता अकाउंट ओपन केले आणि त्यानंतर मात्र ताकदीचा वापर आणि टायमिंग प्रॉपर इथे पाहायला मिळाला मयूर शिंदेच्या बॅट मधून. षटकार येत असताना मात्र पाहायला मिळतोय. 25 धावा. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. हो हो, इथे काय घडलंय? बॅटला ब्रश होऊन सरळ बॉल कॅच कट झाला की डायरेक्ट एक्सटेंड होणार. कॉट बिहाइंड द विकेट. महत्वाची विकेट माघारी गेली आहे. कोलवा डब्याचा बॉल ड्राइव्ह केलाय. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न इथे होत असताना मात्र पाहायला मिळतोय आणि 2 धावा इथे कंप्लीट झाल्या. तिसरीचा प्रयत्न इथे होईल का? नाही. तिसरी धाव घेत असताना मात्र पाहायला मिळतं रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय. 2च धावा. आणि 2 धावा आल्यात आणि 27 झालेत. 28 धावांचं टार्गेट सेट केलंय टीम कुरुशी संघाने. दाबेकर संघासमोर पाहावं लागेल 18 बॉल मध्ये 28 धावा कंप्लीट होतील का? चला फिल्डिंग लावून घ्या कुरुशी टीम. नेक्स्ट संडेला म्हणजे येणाऱ्या रविवारी 9लाही केदारनाथ चषक. तर त्याचे लॉट्स सकाळी टाकले होते, परंतु अगदी 2-3 टीम नव्हत्या, त्यामुळे चेंजेस झाले. थोडंसं चेंजेस आहे, त्यामुळे पुन्हा एकदा आपण लॉट्स करतोय. आणि
पहिली मॅच कोणाची असेल? 2 चिठ्ठ्या घ्यायच्या आहेत. अजूनकीन एक चिठ्ठी घ्या. पहिली मॅच असेल जिथे आपण पाहायला गेलं तर एका बाजूला वेलापूर आणि पाली चॅलेंजर अशी मॅच असेल. दुसरी मॅच एका बाजूला टीम असेल तापोळा आणि त्यांच्या विरोधामध्ये अहिरबी. तिसरी मॅच असेल एका बाजूला देवळी आणि त्यांच्या विरोधामध्ये NDCC सोनाट. चौथी मॅच एका बाजूला घोडे पारुट आणि JMCC कळमगाव. चौथी मॅच. पाचवी मॅच जय गणेश वाळणे आणि त्यांच्या विरोधामध्ये कुरोशी. पुढची मॅच KCC गावडोशी आणि त्यांच्या विरोधामध्ये टीम आहे रुळे. अंपायर 2 मिनिटं फक्त. लॉट्स चालू आहेत. हाटलोट आणि त्यांच्या विरोधामध्ये KUCC गावडोशी. सोनाट बी अंतिम आणि त्यांच्या विरोधामध्ये रेनोशी. मॅचला होईल सुरुवात. पूर्वार्धाचा खेळ समाप्त झाला. उत्तरार्धामध्ये जाऊया. पहिलं षटक मयूर शिंदे. येणारे 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये 28 करायचे आहेत. जाऊया मॅचच्या दिशेने. सलामीची जोडी अक्षय आणि रोशन. स्ट्राईक हँडला रोशन पाहायला मिळतोय. 9 सेकंडला अक्षय. पहिला बॉल मयूरचा रोशनसाठी. पहिलाच बॉल शरीरापासून दूर ठेवलाय. ऑफस्टिकच्या बाहेर मारा करत असताना मात्र पाहायला मिळाला आणि अवंत धावसंख्येने मात्र षटकाची केली सुरुवात तिथे आपल्याला पाहायला मिळाली आणि संघाचं खातं अकाउंट ओपन झालंय. मोठ्या फटक्यासाठी गेले. बॉल हवेत आहे. कॅच होईल का? ओ माय गॉड, महत्वाची कॅच होती आणि संधी क्रिएट केली होती मयूरने, परंतु संधीचं सोनं करता आलं नाहीये कारण ही विकेट भरपूर महत्वाची होती. जजमेंट जुळून आलं होतं परंतु प्रॉपर टायमिंग जुळलं नाहीये या कॅच साठी. दोन धावा घेतल्या गेल्यात जिथे आपल्याला पाहायला मिळतात 2 धावा आणि टीमची धावसंख्या 3. जबरदस्त स्ट्रोक खेळला जरूर आहे. बॉल हवेत आहे. एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये हा फटका. 2 धावा पुन्हा एकदा. 2 धाव्याने धाव फलक जाऊन पोहोचलं 5 या धावसंख्येवरती. ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न अलॉंग द कार्पेट पद्धतीने खेळून काढलाय. बॉल ऑफ बॅक ड्राइव्ह. 2 धावेचा प्रयत्न झालाय. इथे 2 धावा प्राप्त झाल्यात. 7 धावा. टप्पा पडल्यानंतर थोडासा खालती राहिलाय हा बॉल. डॉट बॉल येतोय.
मयूरचा पुढचा बॉल रोशनसाठी, मोठ्या फटक्यासाठी बॉल हवेत, एलिव्हेशन देखील तेवढंच प्राप्त झालंय. बॉल करतोय हवाई सफर, षटकार येतोय रोशनच्या बॅट मधून. 13 धावा. ऑन साइडला पिकअप शॉट, पिक केला, लेन बॉल होता, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, फेकून दिलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. Yes, umpire. White ball. White +1. White +1. हाफ ट्रॅकर बॉल, परफ्यूम डिलिव्हरी. नाकासमोरून अगदी मातीचा सुगंध आणि काना मागून जागते रोज इशारा दिलाय. जबरदस्त गोलंदाजी. बॅकफुटला गेले, अगदी पंच करत असताना मात्र हा बॉल आपण जर पाहायला गेलं ना, दहा चेंडू 6 पाहिजेत. समीकरण आम्ही सांगू, तुम्ही कॅल्क्युलेशन लावू नका. दहा चेंडू 6 ची गरज होती, परंतु फटका फसलाय. मयूर बॉल पर्यंत जातोय, मयूर कडून कॅच ड्रॉप झाली आहे. नऊ चेंडू 5 करायचे आहेत आता. फुल टॉस बॉल होता, ऑन साइडला वळवलाय बॉल, तिथे डिक्लेअर झोन मध्ये ट्रॅव्हल होतोय. एकच धाव मात्र मिळेल. आता 8 चेंडू 4 ची गरज. आपटी बार आपटला या बॉलला, अतिरिक्त उसळी दिली, नो बॉल आलाय. आता 3 धावांची गरज. इथे चांगला फटका खेळलाय, एकच धाव घेतली गेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे होत नाहीये. आता फक्त विजयासाठी 2 धावांची गरज आहे. ओहो, इथे आगळा वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न. आणि इथे सामना जिंकलाय. अर्थातच या सोमेश्वर चषक 2025 मध्ये विजेता संघ दाबेकर संघ राहिलाय. प्रथम क्रमांकाचा मान पटकावणारा विजेता संघ चॅम्पियन ठरलाय सोमेश्वर चषक 2025 मध्ये.
दाबेकर. चला या लगेच आपण बक्षीस वितरण समारंभाकडे जाऊया. जास्त वेळ न खर्च करता लगेच आपण बक्षीस वितरण समारंभाकडे जाऊया. खूप चांगली क्रीडा स्पर्धा आपल्याला अनुभवायला मिळाली. सोमेश्वर क्रिकेट क्लब कोट्रोशी आयोजित सोमेश्वर चषक 2025 हे भव्य दिव्य 6वं पर्व खूप दिमागदार पद्धतीने मात्र संपन्न झालं. वळूया लगेच बक्षीस वितरण समारंभाकडे. आणि जिने मला समालोचन करण्याची संधी दिली त्याबद्दल संपूर्ण आयोजकांचा मनापासून आभार धन्यवाद व्यक्त करतो. जाऊया सर बक्षीस वितरण समारंभाकडे. आपण काय विशेष सन्मानाकडे वळतो आहोत.